कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने रस्ता सुरक्षा दौड 2026चे आयोजन उत्साहात करण्यात आले। या दौडीची सुरुवात कराडच्या कृष्णामाई प्रतिसंगम घाट येथून करण्यात आली। रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या दौडीत तब्बल 2500हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विद्यार्थी, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला। ही दौड मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। सहभागी सर्व स्पर्धकांना आयोजकाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर आणि सुरक्षित वाहन चालना याबाबत जनजागृती करण्यात आली। या उपक्रमामुळे कराड शहरात रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचवल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला, कराड। मनपूर्वक धन्यवाद। कराडकर, पाटणकर, सातारकर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच स्पर्धक, नागरिक, तरुण, तरुणी, वृद्ध सगळ्या समाज घटकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग असणारी ही RTO मॅरेथॉन 2026 आपल्या सहभागामुळं कमालीची यशस्वी ठरल्याचं मी आनंदानं आणि नम्रपणे नमूद करतो। प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री दशरथ वाघुले सर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमाप अशा आपल्या प्रतिसादामुळं, त्याबरोबरच सर्व संघ सहकार्यांच्या भूमिकामुळं अतिशय दैदिप्यमान असा हा सोहळा या ठिकाणी पार पडला। हा सोहळा सोहळ्याच्या पातळीवर न राहता ही एक संकल्पना आजच्या दिवशी सर्व नागरिकांनी केली आणि त्याबरहुकूम मोटार वाहन नियम आणि कायदे यांचं पालन केलं तर निश्चित स्वरूपात होणाऱ्या अपघातांमध्ये घट होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची अशी एक वाहन संस्कृती निर्माण होईल असं मला अतिशय आशावाद इथं व्यक्त करतो। त्याबरोबरच आम्हाला हा उपक्रम घेण्यामध्ये, साजरा करण्यामध्ये अनेक लोकांचे, अनेक पद्धतीचे सहकार्य झाले। या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण जी संकल्पना केली आहे ही आजच्या दिवस करायची नाही तर ही आपण आयुष्यभर पाळायची आहे, अशा पद्धतीची दृढ प्रतिज्ञा करूया आणि ही रॅली यशस्वी झालं असे तेव्हाच आपल्याला मानता येईल जेव्हा आपल्या वागणुकीमध्ये वाहनाच्या संदर्भानं अनुकूल बदल होतील आणि हे निश्चित स्वरूपात होतील असा आशावाद व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो। कराड प्रशासनानं यामध्ये महत्त्वपूर्ण भाग घेतला। विशेषतः ट्रॅफिकचे सूर्यवंशी साहेब यांनी या दौडचं नियोजन करताना आणि या स्पर्धकांना प्रशस्त आणि निर्विघ्न असा मार्ग उपलब्ध करून देताना खूप मोठं सहकार्य केलं। त्याबरोबरच कराड नगरपालिकेनं त्यांची ही वास्तू, त्यांचं हे स्थळ या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं। त्याबद्दल नगराध्यक्ष राजेंद्र बाबा यादव साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना रस्ता सुरक्षेच्या संदर्भानं जीवन रक्षा, रस्ता सुरक्षा असा संदेश देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।